आता वेळ झाली आहे ग्रामदेवता या आमच्या खास कार्यक्रमाची। वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीरचं ग्रामदैवत म्हणजे सिद्ध संत बिरबलनाथ महाराज। अनेक थोर संतांच्या सानिध्यात राहिलेल्या बिरबलनाथ महाराजांनी आपलं अवघं आयुष्य जनकल्याणासाठी वेचलं। आज दर्शन घेऊयात या थोर संतांच्या समाधीचं। बिरबलनाथ महाराज म्हणजे वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीरचं ग्रामदैवत। साधारणतः 1850 मध्ये मंगरुळपीरमध्ये बिरबलनाथ महाराज यांचं आगमन झाल्याचं मानलं जातं। त्यावेळेस बिरबलनाथांचं वय होतं अवघं 14 ते 15 वर्षांचं। नागरिकांचा आग्रह आणि विनंती यावरून बिरबलनाथांनी गावातल्या याच महादेवाच्या मंदिराच्या परिसरात एका मोठ्या झाडाखाली धुनी पेटवली आणि विश्रांती घेतली। हे नयनरम्य स्थान बिरबलनाथ यांना आवडलं आणि त्यांनी इथेच मुक्काम ठोकला। त्या काळात श्री गजानन महाराज, पितांबर महाराज, भायजी महाराज यांच्यासह विविध संतांशी बिरबलनाथ महाराज यांचा संपर्क असायचा आणि त्यांच्या नेहमी गाठीभेटी सुद्धा होत असत। आमचं हे आराध्य दैवतच आहे आणि खूप इथं धार्मिक कार्यक्रम पण होतात आणि इथं आम्हाला सकाळ संध्याकाळ असं आलं तर प्रसन्नता वाटते। इथं आल्यानंतर आमच्या जे मनातले दुःख होतात ते आम्ही सगळे दुःख विसरतो आणि इथं खूप प्रसन्न वातावरण असते, भक्तिमय वातावरण आहे। त्यांची ते धुनी आहे ती जागृत आहे एकदम आणि त्यांचे खूप सगळ्यांचा विश्वास आहे त्याच्यावर आणि इथे जसं हिंदू मुस्लिम आहेत तर त्यांचं पण खूप एकोप आहे आणि ते पण लोक इथे येऊन दर्शन घेतात। महाराज जिथे धुनी पेटून तपस्या करत त्यावेळेस त्या जागेवर आणि आजूबाजूला पाऊस पडत नसल्याचं सांगितलं जातं। श्री बिरबलनाथांच्या सांगण्यावरून त्यांच्याच हस्ते लक्ष्मीनारायण मंदिराची स्थापना झाली। त्यामुळे आजही भक्त सर्वप्रथम या लक्ष्मीनारायण मंदिरातच जाऊन दर्शन घेतात। संजीवन समाधी घेणारे बिरबलनाथ महाराज हे तिसरे व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं जाऊ शकते आणि याच्यावरती संशोधन व्हावं। या गावाची शोभा, या गावाची आर्थिक व्यवस्था ही श्री बिरबलनाथ महाराजांमुळे सशक्त होत आहे। कारण प्रत्येकजण आपापला उदरनिर्वाहाचा प्रारंभ हा सकाळी दर्शनापासूनच करतो। त्यामुळे या गावाच्या अधिक विकासाकरिता श्री बिरबलनाथ महाराजांच्या संपूर्ण इतिहासाचं संशोधन होणं हे आमच्यासाठी अत्यंत आवश्यक असं ठरलेलं आहे। महाराजांनी 4 फेब्रुवारीला पौर्णिमेच्या दिवशी समाधी घेतली। यावेळेला मंगरुळपीरला लाखोंच्या संख्येनं भाविक दिंड्या, लेझीम यासह उपस्थित होते। समाधीची तयारी झाली। ठरल्याप्रमाणे जिल्हाधिकारी हे त्यांच्या पत्नीसह सर्व सरकारी यंत्रणेसह मंदिरात आले। त्यांनी बिरबलनाथ महाराजांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला, परंतु महाराजांनी त्यांचं न ऐकता समाधी घेतली। बिरबलनाथ महाराजांचं त्यामुळे 1929 पासून इथे त्यांची भव्य यात्रा भरते। ती माघवद्य अगोदर पौर्णिमेला पासूनच भरत होती, परंतु आता माघवद्य तृतीयापासून भरते। समाधीच्या जागेवर लालसिंह यांनी मंदिर बांधलं। 1929 पासून श्री बिरबलनाथ महाराज यांची यात्रा अविरतपणे इथे भरवण्यात येते। संस्थांच्या नियमाप्रमाणे रामकुमार, लालसिंह, जमादार आणि इतर भक्तमंडळी नित्य कामकाज पाहतात। दरवर्षी महाराजांच्या समाधीच्या दिवशी तिथीनुसार पौर्णिमेला समाधी स्थळावर होम हवन आणि पूजा अर्चा केली जाते। तसंच प्रसादाचाही कार्यक्रम आयोजित केला जातो। या दरम्यान 15 दिवस मोठी यात्रा असते। यात्रेच्या दरम्यान भव्य महाप्रसादाचंही आयोजन होतं। पालखीची मिरवणूक, दहीहंडी आणि गोपाळ काल्याचा कार्यक्रम सुद्धा इथे आयोजित करण्यात येतो। प्रणय निर्बाण, ABP माझा, वाशिम।